Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी सभा घेणार। पवार कुटुंबातली कटुता भविष्यामध्ये दूर होईल असं वाटत नाही। पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला, पण ईश्वर माझ्यासोबत। उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान, मोदी महाराष्ट्रामधील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। अजित पवारांच्या आज नाशिकमध्ये 4 सभा, पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये सभांचं आयोजन। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची पुण्यामध्ये सभा, धनकवडीमध्ये 5 वाजता तर वानवडीमध्ये संध्याकाळी 7 वाजता सभा होणार। छत्रपती संभाजीनगर, नेवासा, श्रीगोंदासह सिन्नर आणि कोपरगावमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर बीड, केज, गेवराईसह हडपसर आणि सिंहगड रोडवर राज ठाकरेंची सभा होणार। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला, मी काय म्हातारा झालोय का? भोसरीमधल्या भाषणामध्ये अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची फटकेबाजी। शरद पवारांनी मुलासारखा पुतळ्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल, तर अजितदादांचे विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी, फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी, केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात, भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली। वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका। माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मनसरमधल्या सभेमध्ये शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन। नागपुरात 1,35,00,000ची रक्कम जप्त, पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचे दुचाकीस्वाराची माहिती। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा नाहीच, आठवडाभर अजून थंडीची वाट पाहावी लागणार। 20 नोव्हेंबरपर्यंत मुंबईचं तापमान तापलेलंच राहणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।